महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर. आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि भास्कर जाधवांसह 40 जणांची यादी जाहीर. कालपर्यंत ईव्हीएमला दोष, आता बिनविरोधवरून टीका करतात. बिनविरोध निवडीबाबतच्या विरोधकांच्या आक्षेपावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. आजचा वचननामा नव्हता, वाचूननामा होता. फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. महायुतीच्या भीतीनं सर्व एकत्र आलेत. ही युती कन्फ्युजन आणि करप्शनची, फडणवीसांची टीका. चोरांच्या टोळ्या कधी अधिकृत पक्ष होऊ शकत नाही. भाजपला धडा शिकवायची वेळ आली आहे. आदित्य ठाकरेंची टीका. फडणवीसांनी आमच्याकडून आर्थिक नियोजनाचे धडे घ्यावे. फडणवीसांच्या एफडीवरील टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर. श्रीवर्धन नगर परिषदेत आम्ही जनसंमती दिली, तेच निवडून आले. म्हसळा नगर परिषदही आमच्याकडे आली आहे. आमदार महेंद्र दळवी यांचं वक्तव्य. तसे स्वतःला डॉन म्हणत असतील तर मीही डॉन आहे. महेंद्र दळवी यांची नाव न घेता सुनील तटकरेंवर टीका. ठाकरेंची मशाल बंद पडली आहे, तिच्यात तेलच नाही. मंत्री गिरीश महाजन यांचा ठाकरेंवर निशाणा. दोन्ही भाऊ फक्त मराठी मुंबईत उठणार हाच गजर करतायत. त्यांच्याकडे विकासाचा प्लॅन कुठेच नाही. महाजनांची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर टीका. छत्रपती संभाजीनगर शहराची धुरा भाजपच्या हाती पाहिजे, तरच या शहराचा चांगला विकास होईल. मंत्री अतुल सावे यांचं वक्तव्य. तुम्ही 10 वर्ष शहरात काय केलं? समांतर पाणी पुरवठा योजनेवरून मंत्री सावेंची चंद्रकांत खैरेंवर टीका. महाराष्ट्रात एक फुल दोन हाफ सरकार आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात. आता ते 2 हाफ आणखी हाफ झालेत. भास्कर जाधवांची राज्य सरकारवर टीका. अकोल्यात जन्म आणि मृत्यू दाखला देणं बंद केलं. मुस्लिमांना दाखला देण्यासाठी फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांचं डोकं का दुखतं? असदुद्दीन ओवैसी यांची टीका. मुस्लिम आणि दलितांकडे एवढे दुर्लक्ष का? ओवैसी यांचा सरकारला सवाल. 4 मुलं जन्माला घालण्याच्या नवनीत राणांच्या वक्तव्याला खासदार असदुद्दीन ओवैसी यांचं प्रत्युत्तर. 4 मुलं जन्माला घालण्यासाठी तुम्हाला कोण रोखतंय? मी 6 जन्माला घातलेत. ओवैसींचं वक्तव्य. सिटी फ्लो बसवरून वर्षा गायकवाड यांचा शिंदेंसह सरनाईकांवर निशाणा. सिटी फ्लो आणि खासगी बसेसमुळे मुंबईतील बेस्ट बस बंद पडले आहेत. एकनाथ शिंदेंचा खासगी बसेसना वरदहस्त. वर्षा गायकवाडांचा निशाणा. ठाकरे बंधूंचा जाहीरनामा कायदेशीरदृष्ट्या फसवणूक करणारा. जाहीरनामा आचारसंहितेच्या नियमांमध्ये बसत नाही. वकील गुणरत्न सदावर्ते यांची ठाकरे बंधूंवर टीका. मुंबईला तोडू देणार नाही म्हणाले की समजा निवडणुका आल्या. ठाकरेंच्या वचननाम्यावर मंत्री उदय सामंत यांची टीका. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नसून वांद्र्यापुरते मर्यादित, मंत्री सामंतांचा इशारा. घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांसोबत सत्तेत असल्याचं अजित पवार म्हणाले. भ्रष्टाचारी तेतुका मिळवावा, भाजप पक्ष वाढवावा. अजित पवारांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. ठाकरेंनी जाहीर केलेला हा वचननामा नाही तर अपचननामा. आशिष शेलार यांची टीका. ठाकरेंनी दिलेली आश्वासनं म्हणजे लबाडा घरचं जेवण. आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. मित्रपक्षांवर कुठलीही चिखलफेक करायची नाही अशी आमची भूमिका. अजित पवारांना आम्ही उत्तर देणार नाही. महायुतीत मतभेद आणि मनभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. चंद्रशेखर बावनकुळे यांचा अजित पवारांचा मित्रपक्षांना सल्ला. पर्यावरणपूरक अमरावती बनवणार. अमरावतीत आयटी इंडस्ट्री आणणार. फडणवीसांचं वक्तव्य. अमरावतीला महाराष्ट्रातील एक आधुनिक शहर बनवून दाखवू. फडणवीसांचं अमरावतीकरांना आश्वासन. अकोल्यात मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मतदानावर सामूहिक बहिष्कार. अकोल्यातील प्रभाग 14 मध्ये शिवणी भागात बहिष्काराचे बॅनर झळकले. मूलभूत सुविधांकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. मी तेजस्वीच्या विरोधात नाही, मात्र तिला ज्यांनी फोडलं त्यांच्या विरोधात. दहिसरच्या सभेत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. काही दिवसांआधी तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये केला होता प्रवेश. मी चिल्लर लोकांवर बोलत नाही. आदित्य ठाकरेंची राहुल शेवाळेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया. ठाणे महापालिका निवडणुकीत अर्ज मागे घेतलेल्या ठाकरेंच्या 3 उमेदवारांवर गुन्हे दाखल करा. राजन विचारे आणि अविनाश जाधव यांचं श्रीनगर पोलिसांना निवेदन. पैशांचं आमिष दाखवून अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप. चिल्लर लोकांवर बोलत नाही. आदित्य ठाकरेंची राहुल शेवाळेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर टीका. भाजपच्या अॅनाकोंडाकडून आणि मिंधेंच्या गटाकडून पैसे वाटप करण्यात येतील. आदित्य ठाकरेंची महायुतीवर टीका. दोन युवराजांनी परवा शो केला. राहुल गांधींसारख्या येरझाऱ्या मारल्या. 25 वर्षात मुंबईत शौचालय का नाही? बाबा आणि काकांना विचारा. फडणवीसांचा आदित्य ठाकरे अमित ठाकरेंना टोला.
नवी मुंबईतील दिग्गज राजकारण्यांची मुलं-मुली निवडणुकीच्या रिंगणात. शिंदेचे शिवसेनेचे नेते विजय चौगुलेंची मुलगी चांदणी चौगुले दिघा प्रभागातून निवडणूक लढवणार. लहानपणापासून राजकारण पाहिलं. आधीचं राजकारण सोपं होतं, आता चॅलेंजिंग. चांदणी चौगुलेंची प्रतिक्रिया. राणेसाहेबांची इच्छा आहे महायुतीच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा. दीपक केसरकर यांचं वक्तव्य. तर आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी युती व्हावी. दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. मालेगाव महापालिकेच्या निवडणुकांसाठी युतीवरून बराच घोळ झाला. नंतर स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला. गिरीश महाजन यांची माहिती. तर राग उणीधुणी काढून एकत्र लढा. गिरीश महाजनांचा कार्यकर्त्यांना सल्ला. उद्धव ठाकरे नाशिक आणि संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार. उद्धव ठाकरेंची 9 जानेवारीला नाशिकमध्ये तर छत्रपती संभाजीनगरला 10 जानेवारीला सभा होणार. फक्त 50 ते 53 जागा देऊन उबाठणं मनसेच्या पाठीत खंजीर खुपसला. मंत्री उदय सामंत यांची टीका. राज ठाकरेंना जाहीरपणे बोलता येत नसेल पण वेदना होत आहेत. ठाकरे बंधूंच्या जागा वाटपावरून उदय सामंत यांची टीका. राणे विरुद्ध राणे कधीच होणार नाही. कुटुंब कायम एकत्र राहणार. नितेश राणे आणि निलेश राणेंच्या राजकीय वादावर नारायण राणेंचं भाष्य. निलेश राणे नितेश राणे दोघेही चांगलं काम करतायत. नारायण राणेंकडून दोन्ही मुलांचं कौतुक. राणेंना संपवायला निघाले. त्यांना सांगतो राणे पुरून उरणार. कार्यकर्त्यांना सांगायला आलोय राणे कधी संपणार नाही. नारायण राणेंचा विरोधकांना इशारा. नारायण राणेंची सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत. आता दोन्ही चिरंजीव काम करतायत. आता थांबायला पाहिजे. नारायण राणेंचं वक्तव्य. आमचा आरएसएसशी वैचारिक लढा सुरू आहे. महापालिका निवडणुकीनिमित्तानं तो लढा थांबणार नाही. सुजात आंबेडकरांचं वक्तव्य. महाविकास आघाडी डुबलेली तर मविया अस्तित्वातच नाही. सुजात आंबेडकरांची टीका. महाराष्ट्राचा यूपी बिहार कदापि होऊ शकत नाही. जनाधार संपल्यानं ठाकरेंकडून आता टीका सुरू आहे. मंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य. तर विकासाच्या मुद्द्यावर मुंबईत महायुतीचा महापौर बसेल. पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. अकोल्यात असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत लाठीचार्ज. सभेला आलेल्या लोकांची गर्दी अनियंत्रित झाल्यानं गोंधळ. लोकांना व्यासपीठाकडे येण्याचं आवाहन केल्यानं गोंधळ. आयोजकांच्या बेजबाबदारपणामुळे एमआयएमच्या सभेत उडाला गोंधळ. दानवे लोणीकर म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी. दानवे लोणीकर राम लक्ष्मण तर मी हनुमान. गोरंट्याल यांचं वक्तव्य. रावसाहेब दानवे लोणीकर खासदार झाले पाहिजेत. गोरंट्याल यांची प्रतिक्रिया. बिनविरोध निवडणूक होणं म्हणजे दंडेलशाही. लोकशाही गुंडाळून लावण्याचा एकंदरीत हा सर्व कारनामा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. निवडणूक आयोग फ्री अँड फेअर निवडणुका घेण्यात अपयशी ठरले. सपकाळांचा निशाणा. मुंबईत प्रचारावेळी ठाकरे बंधूंचे आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने. उद्धव ठाकरे आल्यावर शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. मुंबईतील प्रभाग क्रमांक 11 मध्ये कार्यकर्त्यांकडून घोषणा. निवडणुकीच्या तोंडावर केवळ आश्वासनांचा पाऊस मुख्यमंत्र्यांनी पाडला. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर काँग्रेस नेते विश्वजित कदम यांची टीका. तर सांगलीच्या विकासाची धमक घेऊन आमचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया. धुळे महानगरपालिकेच्या भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वाढवण्यात आला. एक विचाराचं सरकार महापालिकेत आणायचे. रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. जळगाव प्रभाग 17 मध्ये ठाकरेंच्या सेनेकडून प्रचाराचा शुभारंभ. युवा सेना जिल्हाध्यक्ष निलेश चौधरी आणि धरणगाव नगराध्यक्ष लीलाबाई चौधरी यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात. अकोल्यात मूलभूत राणेंना संपवायला निघाले. त्यांना सांगतो राणे पुरून उरणार. कार्यकर्त्यांना सांगायला आलोय राणे कधी संपणार नाही. नारायण राणेंचा विरोधकांना इशारा. नारायण राणेंची सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत. आता दोन्ही चिरंजीव काम करतायत. आता थांबायला पाहिजे. नारायण राणेंचं वक्तव्य. आमचा आरएसएसशी वैचारिक लढा सुरू आहे. महापालिका निवडणुकीनिमित्तानं तो लढा थांबणार नाही. सुजात आंबेडकरांचं वक्तव्य. महाविकास आघाडी डुबलेली तर मविया अस्तित्वातच नाही. सुजात आंबेडकरांची टीका. महाराष्ट्राचा यूपी बिहार कदापि होऊ शकत नाही. जनाधार संपल्यानं ठाकरेंकडून आता टीका सुरू आहे. मंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य. तर विकासाच्या मुद्द्यावर मुंबईत महायुतीचा महापौर बसेल. पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. अकोल्यात असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत लाठीचार्ज. सभेला आलेल्या लोकांची गर्दी अनियंत्रित झाल्यानं गोंधळ. लोकांना व्यासपीठाकडे याण्याचं आवाहन केल्यानं गोंधळ. आयोजकांच्या बेजबाबदारपणामुळे एमआयएमच्या सभेत उडाला गोंधळ. दानवे लोणीकर म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी. दानवे लोणीकर राम लक्ष्मण तर मी हनुमान. गोरंट्याल यांचं वक्तव्य. रावसाहेब दानवे लोणीकर खासदार झाले पाहिजेत. गोरंट्याल यांची प्रतिक्रिया.
बिनविरोध निवडणूक होणं म्हणजे दंडेलशाही लोकशाही गुंडाळून लावण्याचा एकंदरीत हा सर्व कारनामा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. निवडणूक आयोग फ्री अँड फेअर निवडणुका घेण्यात अपयशी ठरले, सपकाळांचा निशाणा. मुंबईत प्रचारावेळी ठाकरे बंधूंचे आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने. उद्धव ठाकरे आल्यावर शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. मुंबईतील प्रभाग क्रमांक 11 मध्ये कार्यकर्त्यांकडून घोषणा. निवडणुकीच्या तोंडावर केवळ आश्वासनांचा पाऊस मुख्यमंत्र्यांनी पाडला. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर काँग्रेस नेते विश्वजित कदम यांची टीका. तर सांगलीच्या विकासाची धमक घेऊन आमचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया. धुळे महानगरपालिकेच्या भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वाढवण्यात आला. एक विचाराचं सरकार महापालिकेत आणायचे, रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. जळगाव प्रभाग 17 मध्ये ठाकरेंच्या सेनेकडून प्रचाराचा शुभारंभ. युवा सेना जिल्हाध्यक्ष निलेश चौधरी आणि धरणगाव नगराध्यक्ष लीलाबाई चौधरी यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात. अकोल्यात मूलभूत सुविधांसाठी मतदारांचा मतदानावर सामूहिक बहिष्कार. शिवणी भागातील प्रभाग 14 मध्ये मतदानावर बहिष्कार. मूलभूत सुविधांसाठी मतदानावर बहिष्कार. परिसरात लागले बॅनर. जालन्यातील राम मंदिरात नारळ वाढवून भाजपकडून प्रचाराला सुरुवात. भाजप नेते रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात. जालना महापालिकेत भाजपचाच महापौर होईल, भाजप नेत्यांकडून विश्वास व्यक्त. परभणीमध्ये भाजपनं महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवला. भाजप कार्यकर्त्यांनी शहरात काढली बाईक रॅली. माजी आमदार सुरेश वरपुडकर बाईक रॅलीत सहभागी. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शहराच्या एंट्री पॉइंट्सवर तपासणी नाके सुरू. निवडणुकीदरम्यान मतदारांना आमिष दाखवून प्रभावित करण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी तपासणी नाके. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणूक प्रचाराला वेग. शहरातील विविध प्रभागांमध्ये भाजप, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं जोरदार प्रचार. पुढच्या काही दिवसात प्रचार आणखी तीव्र होण्याची शक्यता. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांचं वक्तव्य. राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, लंकेंची प्रतिक्रिया. पुण्याच्या भोरमध्ये भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीला मोठी गर्दी. भाजप नेते संग्राम थोपटे आणि भाजपच्या तालुकाध्यक्षांनी इच्छुकांच्या घेतल्या मुलाखती. पुण्यातून कोयता गँग आपल्याला नष्ट करायचे, संपूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. बालेवाडीतील सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. धुळे शहरातील गुरुद्वाराचा प्रश्न चिघळला. गुरुद्वाराजवळच्या परिसरात दगडफेक. पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर. गुरुद्वारातील गादीवर कोण बसणार यावरून वाद सुरू. परिस्थिती सध्या नियंत्रणात. परिसरात शांतता. बेस्टचं खासगीकरण थांबवणार, बेस्टला पूर्णपणे सार्वजनिक करणार. काँग्रेसच्या सचिन सावंत यांचं वक्तव्य. बेस्टच्या ताफ्यात 6,000पेक्षा जास्त बसेस देणार. बंद केलेले लांब पल्ल्याचे मार्ग पुन्हा सुरू करणार. काँग्रेसच्या सचिन सावंत यांचं आश्वासन. अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या रक्षक प्रतिष्ठानच्या छत्रपती उदयनराजे भोसले हे गाणं खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते लॉन्च. गाणं सुरू असतानाच उदयनराजे भोसले कॉलर उडवून गॉगल लावत गाण्यावर थिरकले. 30 जूनपर्यंत कर्जमुक्ती जाहीर झाली नाही तर राज्यात 1 जुलैला रेल्वेचं चाक चालणार नाही. शेतकरी नेते बच्चू कडू यांचं वक्तव्य. चांगला हमीभाव आणि शेतात येणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. मुंबईच्या वायू प्रदूषणाला रोखण्यासाठी महापालिकेकडून हातभार. 11 महिन्यात 1029 कामांना कारणे दाखवा नोटीस तर 153 बांधकामांना कामं थांबवण्याची नोटीस. मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती. यूटीएस मोबाईल ॲपवरील पास काढण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाकडून कायमस्वरूपी बंद. यापुढे नवीन मासिक पास काढण्यासाठी प्रवाशांना रेल्वन ॲपचा वापर करावा लागणार. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील श्रींच्या मूर्तीला केल्या जाणार सिंदूर लेपन. 7 जानेवारी ते 11 जानेवारी या कालावधीत भाविकांसाठी मूर्तीचं दर्शन बंद. प्रतिमूर्तीचं दर्शन घेता येणार. पिंपरी चिंचवडमध्ये परिवहन कार्यालयात 2025 मध्ये रेकॉर्ड ब्रेक वाहनांची नोंदणी. 2,18,282 वाहनांची नोंदणी. वर्षभरात 1,219 कोटी 14 लाखांचा महसूल जमा. मावळमध्ये हुक्क्यासाठी लागणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थावर मोठी कारवाई. तब्बल 31 कोटींचा प्रतिबंधित साठा जप्त. मावळ तालुक्यातील टाकवेमधील एका खासगी कंपनीच्या गोडाऊनवर छापा. 548 किलो हुक्का तंबाखू जप्त. शनिवारी किरकोळ घसरण झालेल्या सोन्याच्या भावात. रविवारी 1100 रुपयांची वाढ. सोनं 1,35,200 रुपये प्रति तोळ्यावर तर चांदी प्रति किलो 2,35,000 स्थिर. जळगावच्या 40गावमध्ये बामोशी बाबा यात्रा उत्सवाला सुरुवात. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या बामोशी बाबा दर्ग्यावर संदल मिरवणूक. संदल मिरवणुकीत भाविकांची गर्दी.
अमरावतीच्या साईनगर प्रभागात रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षानं प्रचाराचा नारळ फोडला। नवनीत राणांच्या उपस्थितीत युवा स्वाभिमान पक्षाचा प्रचार। साईनगरमध्ये भाजपच्या तुषार भारतीय विरुद्ध युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांच्यात लढत। उल्हासनगरमध्ये अपक्ष उमेदवार झाल्या भाजपच्या अधिकृत उमेदवार। एकाच प्रभागात 2 उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले। उल्हासनगर महापालिका निवडणुकीतील प्रकार तांत्रिक चूक झाल्याची भाजपच्या जिल्हाध्यक्षांची माहिती। नंदुरबार जिल्हा परिषदेसाठी युतीवरून चर्चा सुरू। आगामी निवडणुकीत युती होणार की नाही याबाबत चर्चा। भाजप शिवसेनेत वाद असल्यानं गावित परिवाराचा अध्यक्ष होऊ देणार नाही, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भूमिका। सोलापूर महानगरपालिकेचा अनागोंदी कारभार समोर। महानगरपालिकेकडून वृत्त शिक्षकाला निवडणूक नियुक्तीचे आदेश। 9 महिन्यापूर्वीच माढा तालुक्यातील शिक्षक बाळासाहेब पाटील यांचं निधन। नाशिकच्या सिन्नरमधील शिवडे गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू। बिबट्यानं झडप घातल्यानंतर शेतकरी आणि बिबट्या विहिरीत कोपडले। घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण। बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षांनंतर वाघ दाखल। पेंच व्याघ्र प्रकल्पातून 36 महिने वयाचा वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल। वाघ दाखल झाल्यानं पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण। एसटीच्या यूपीआयद्वारे तिकीट खरेदीला प्रतिसाद। 4 महिन्यात 300 कोटींहून अधिकचा महसूल जमा। सप्टेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर। सोलापूरच्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून सराफा व्यापाऱ्याच्या 5.5 कोटींच्या सोन्याची लूट उघड सापळा रचून मुख्य आरोपी फुलचंद गुंजाळला पोलिसांनी केली अटक। इतर 2 आरोपींचा शोध सुरू। धुळ्यातील गुरुद्वाराच्या गादीवर कोण बसणार यावरून 2 गटात वाद। दोन्ही गटांकडून लाठ्या काठ्यांनी मारहाण। यात 2 जखमी, 8 जण पोलिसांच्या ताब्यात। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये प्रदूषणाचा प्रश्न गंभीर। पाऊस पडल्यानंतर प्रदूषणात वाढ। मॉर्निंग वॉक ठरतोय धोकादायक। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील हवेची अत्यंत प्रदूषित नोंद। बदलापूर पश्चिम बेलवली भुयारी मार्गात दुचाकीस्वाराची दादागिरी। दुचाकीस्वारा करून कार चालकाची गाडी फोडण्याची धमकी। कार चालक आणि दुचाकीस्वारातील वादामुळे भुयारी मार्गात वाहतूक कोंडी। बदलापूर जवळील चंदेरी गडावरून पडून गिर्यारोहकाचा मृत्यू। 24 तासाच्या शोधकार्यानंतर मृतदेह गडाखाली आणला। रोहित गुप्ता असं मृत गिर्यारोहकाचं नाव।